माझा डावा खांदा असाही अर्धवलेला आणि आता उजव्यावरती एक हात येऊन पडलेला. तो उजव्या शेजाऱ्याचा असावा म्हणून मी 2-3दा त्याकडे त्रासिक चेहऱ्याने पाहिलं. पण त्याचे दोन्ही हात मांडीवरील लोणच्याची बरणी सांभाळण्यात गुंतले होते. मग आता हा तिसरा हात कुठून फुटला हे पाहण्याचे काही निष्फळ प्रयत्न करून मी तो नाद सोडून दिला. माझ्या पायाशी तर अख्खं कुटुंबाच्या कुटुंब येऊन पडलं होतं. त्यातील कर्त्या पुरुषाने आपले दोन्ही पंजे माझ्या मांडीवरती ते मुली छापापणी खेळताना असे ठेवतात ना, त्या पद्धतीने ठेवले होते. काय भजना बिजनाचाही नाद असावा त्याला, कारण मधून ते टंग 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 तेही तो वाजवायचा. इकडे त्याची कारभारी मांडीवरती ठोपटत ठोपटत मुलाचं रडं वाढवितच होती आणि माझ्या दोन्ही पायांमधून एक उंच हिराची केरसुणी माझ्या नागपुड्या जाळत होती. आता ही केरसुणी उभी कशाला ठेवली एवढंच मी विचारलं. नाहीतर हेर नाही मोडत. अगदी झाडूशिवाय झटकून टाकलं त्याने मला. काहीतरी बोलण्याच्या नादात मला हे कळालं की त्याच्या गृहदेवतेला मोटार लागते. आता मी त्या आपत्तीचं चिंतन करत बसलो होतो. वाटेतील खास कैग्यांची जाणीव जिथे पटायला नको तिथेच पटत होती. तात्पर्य, एसटी वाहने प्रचंड गतिमान करंजी असून त्यामध्ये मुला माणसाचं आणि सामानाचं पुरण भरले अशी एक नवी कल्पना मला चाकून गेली. आता या सगळ्या रणधुमाळीमध्ये त्या कंडक्टरचा हिशोब चुकला नसता तरच नवल. कंडक्टरनेही हिशोबाचे 7-8 प्रयत्न करून तो नाद सोडून दिला. मग काही वेळाने खाकी वर्दीतली मंडळी वरती चढली. हिशोबाची पुन्हा एकदा उजळणी झाली. त्यात एका गृहस्थानं स्वतःचं अर्ध तिकीट काढले हे ध्यानात आलं. मग थोडी बाचाबाची झाली. ही बाचाबाची म्हणजे बाचा बाची अशीच. म्हणजे तो उतारू आणि संबंधित अधिकारी यांनी एकमेकांच्या बाच्या विभक्तीचे सगळे प्रत्यय जोडून टाकले. नमस्कार मित्रांनो, ॲज यू नो मी अथर्व कोळे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. त्याचबरोबर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.